शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यासाठी मातोश्रीवर जाणार. शिवसेना उभाटाचे माजी जिल्हाप्रमुख अजय दासरी यांची माहिती. सुषमा अंधारे यांच्या कार्यपद्धतीवर घेतला तीव्र आक्षेप. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख सुषमा अंधारे यांच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र आक्षेप घेतानाच पक्षानं नुकतेच केलेल्या शहर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात अशी मागणी माजी जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. या मागणीसाठी लवकरच मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. अजय दासरी यांच्यासह या पत्रकार परिषदेला अनेक माजी पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते. सुषमा अंधारे यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षाचे नाव खराब होते, तेव्हा यांची पक्षप्रमुखांना दखल घेऊन नव्यानं केलेल्या नियुक्ती रद्द कराव्यात. तसेच पक्षनिष्ठावंत सक्षम शिवसैनिकांची पदांवर नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अंधारे या प्रवक्त्या म्हणून उत्कृष्ट आहेत, पण संपर्क प्रमुख म्हणून पक्षाला बाधक आहेत, असा घणाघाती आरोप देखील यावेळी दासरी यांनी केलाय. अंधारे यांनी सोलापुरात एका खोलीत बसून घाईघाईनं सोलापूर शहर जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. एवढेच नव्हे तर पदं दिल्यावरती काही दिवसांनी मनमानी पद्धतीनं काढून देखील घेतली. नवीन नियुक्त्यांमध्ये वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्यांना पदे दिली असा आरोप देखील दासरी यांनी केलाय. अंधारे यांनी पक्षप्रमुखांना सोलापूर संदर्भात चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना संघटनेबाबत तळागाळात गंभीर प्रश्न निर्माण झाले. पक्षाची पारंपरिक रचना, कार्यपद्धती, निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि कार्यकर्त्यांशी संवाद यामध्ये मोठा बदल होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे पक्षाची एकजूट धोक्यात येण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आम्ही पक्ष न सोडता पक्षाच्या चौकटीत राहूनच अन्याय या विरोधात याचा वाचा फोडणार आहोत. पक्षातील घडामोडींविषयी वस्तुस्थिती मातोश्रीवर जाऊन वरिष्ठ नेतृत्वांपर्यंत पोहोचवण्यात येणार असून योग्य निर्णय न झाल्यास पुढील भूमिका जाहीर करण्यात येईल असंही दासरी यांनी सांगितलंय. पत्रकार परिषदेला दादा पवार, शशिकांत बिराजदार, देवा दिंडोरे, जगदीश कलकेरी, शिवाजी नीळ, सुरेश शिंदे, रवी मेहत्रे, पद्मा महंता आदी उपस्थित होते. एल्गार निष्ठावंतांचा आज आम्ही सर्व सोलापूर जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक एकत्रित आलोय. गेल्या 2-4 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी, त्याचप्रमाणे इलेक्शन मधली गद्दारी, गद्दारांना आश्रय, बक्षिस ज्याप्रमाणे दिलं गेलेलं आहे त्या विरोधात सर्व शिवसैनिक आता एकत्र आलेले आहेत. आता आमच्या ज्या संपर्क प्रमुख आहेत सन्माननीय सुषमाताई अंधारे, या एक उत्कृष्ट वक्त्या आहेत, एक शिवसेनेच्या चांगल्या प्रवक्त्या आहेत आणि शिवसेनेच्या पडत्या काळामध्ये त्यांनी शिवसेनेची बाजू मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं मांडल्याबद्दल आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहून संपर्क प्रमुख म्हणून आम्ही त्यांना स्वीकार केला आणि त्यांच्याबरोबर काम केलं. पण 2च मीटिंग घेऊन त्यांनी ज्या पद्धतीनं कुणालाही विश्वासात न घेता जे अकार्यक्षम आहेत अशा लोकांना त्यांनी निवडी केल्या. त्यामुळं आम्ही त्यांच्यावर अतिशय नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना साकडा घालतोय की अशा पद्धतीनं सुषमाताईंना प्रवक्त्या ठेवा, पण या ठिकाणी संपर्क प्रमुख म्हणून ते काम करू शकत नाहीत. त्यांची जी कार्याची पद्धत आहे ती पद्धत बरोबर नाही. माणूस जरी चांगला असला तरी कार्यपद्धती चांगलं नाही. आणि आम्ही अशा ज्या प्रवृत्त्या आहेत त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आम्ही आजपासून एल्गार सुरू केलेला आहे. आणि हे वर्ष आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दीचं वर्ष असल्यामुळं त्याच्यावर त्यांनी काम करावं. जन्मशताब्दीचे कार्यक्रम, बाळासाहेबांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काम करावं. आम्ही सुद्धा काम करायला तयार आहे. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्ही करतो, तुम्ही करा. यापुढच्या काळामध्ये जर चांगला शिवसैनिकची बांधणी करायची असेल तर आता जी नेमणुका केलेल्या आहेत त्या स्थगित करा. आणि इथं जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, वर्षानुवर्ष काम केलेले आहेत आणि त्यांच्याकडे पैसा नाहीये. पैसा हा मुद्दा या ताईंनी ठेवलेला असल्यामुळे आम्हाला वेदना झालेल्या आहेत. बिगर पैशाचे आम्ही शिवसैनिक, गरीब शिवसैनिक शिवसेनेच्या बांधणीसाठी आम्ही एकत्र येत असताना अशा पद्धतीचे प्रश्न विचारून तुम्ही जर पैसेवाल्यांना जर तिकीट देता, पदाधिकारी म्हणून जर पद देत असाल तर ते आम्ही मान्य करणार नाही. आदरणीय उद्धवजींना आम्ही सांगणार आहोत, आम्ही त्यांच्याकडे जाऊन साकडं घालणार आहोत. आम्ही त्यांना भेटून सांगणार की अशा पद्धतीनं जे चाललेलं आहे ते त्वरित बंद व्हावं आणि झालेल्या निवडणुका रद्द व्हाव्यात आणि आम्हाला एक चांगला संपर्क प्रमुख स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून
मुंबईच्या माध्यमातून द्यावं, बाहेरचा नकोय आम्हाला, मुंबईचाच शिवसैनिक आम्हाला संपर्क प्रमुख म्हणून द्यावं, अशा पद्धतीची विनंती आम्ही माननीय उद्धव साहेबांना देणार आहे. मीटिंगमध्ये ते स्पष्ट सांगतात. आता यांनी सांगितलं यांनी उमेदवारी होते, उमेदवार म्हणून त्यांची मुलाखत झाली. आमच्याकडे पद्धत नाही उमेदवार मुलाखती घ्यायची, पण त्यांनी पुण्यामध्ये बोलवून त्यांची मुलाखत घेतली. तुम्ही काय तुमचं आर्थिक सोर्स आहे, तुम्ही खर्च करू शकता का, घोडागाडी आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न शिवसैनिकांच्या वेदना या उफाळून येत आहेत. असे प्रश्न विचारणारे आम्हाला संपर्क प्रमुख नकोत. गोरगरीब शिवसैनिकांनी उभा केलेली शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी ही शिवसेना आहे. इतर कोणी असं विचारत बसू नये किंवा तुमची ताकद किती आहे, तुम्ही काय करताय. गोरगरीब अगदी तळागाळातला पूर्ण आर्थिक याच्यानी पिचलेला शिवसैनिक आमच्याकडे भरपूर आहेत आणि अशा लोकांच्या जीवावर ही शिवसेना उभी आहे. आणि याला खिळखिळी करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर तो निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांना विरोध करणार आणि ज्या झालेल्या नेमणुका त्या रद्द व्हायला पाहिजेत. इथं जे आहेत त्यांच्यापैकी या सगळ्यांना योग्य उमेदवार दिले पाहिजेत अशी मागणी. मातोश्रीवर भेटायला खैरेंच्या विरोधात असेल किंवा सुषमा आमदारांच्या विरोधात सर्व शिवसैनिक घेऊन कधी जाते मातोश्री? आम्ही आता वेळ मागितलेली आहे. या आठवड्याभरात आम्हाला वेळ मिळणार आहे. आम्ही सगळेजण मिळून जाऊ तिथे. आम्ही कळकळीची त्यांना विनंती करू आणि उद्धव साहेब आमचं सगळं ऐकल्यानंतर जो काही निर्णय देतील तो शिरस सावंत मानून आम्ही पुढे काम करू.